शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार व वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवत 34 प्रश्न मांडले आणि 6 विधेयकांवर भाष्य केले, अशी माहिती शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या। सोलापूरची लेख म्हणून संसदेत सोलापुरी चादर, टेक्सटाईल उद्योग, विमानतळाचे नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि घरकुल यासारखे प्रश्न मांडल्याचं त्यांनी सांगितलं। एकूण 6 विधेयकांच्यावरती मी बोलले। त्याचबरोबर जे 34 प्रश्न माझे लागले, मला अभिमानानं सांगायचंय की सोलापूरच्या टेक्सटाईल क्लस्टरच्या संदर्भात आणि GI टॅग प्राप्त चादर असेल, एक ODOP असेल, PM मित्र असेल किंवा मग जागतिक स्पर्धेमध्ये सोलापुरी चादर आणि सोलापूरचं टेक्सटाईल कसं टिकून राहावे या संदर्भातला प्रश्न मी विचारलेला होता। त्याचं उत्तर मंत्रालयाकडून आलेलं आहे। त्याचबरोबर सोलापूरचा जो दुसरा महत्वाचा प्रश्न होता, सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगचा, तो सुद्धा प्रश्न मी विचारलेला आहे आणि त्याचंही उत्तर सन्माननीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी मला दिलेलं आहे आणि त्यासोबतचा सगळा डेटा मी आपल्याला शेअर करते। आणि त्याचबरोबर सोलापूरचा तिसरा प्रश्न जो माझा लागलेला होता, तो म्हणजे सोलापूरच्या आणखीन आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस असतील आणि सोलापूर, मराठवाडा, नागपूर या सगळ्या गोष्टींना जोडलं जाऊन सोलापूरमध्ये नवीन रेल्वे कशा तयार होतील, असे 3 प्रश्न सोलापूरचे। म्हणजे बाकीचे प्रश्न मी विचारलेले होते, परंतु बॅलेट होतं प्रश्नांचं आणि बॅलेटमध्ये ज्याला जास्त मतं पडतात तेवढेच प्रश्न निवडले जातात। त्यामुळे मी जेवढे संसदेचे 22 दिवस होते, प्रत्येक दिवसाचे 7 प्रमाणे जवळपास 150 प्रश्न मी विचारले, पण त्यापैकी बॅलेट आणि मतदान होऊन माझ्या 34 प्रश्नांची निवड झालेली आहे। सोलापूरचे बाकीचेही प्रश्न मी विचारलेले होते, परंतु या 3 प्रश्नांना बॅलेट जास्त पडल्यामुळे हे 3 प्रश्न लागले। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो म्हणजे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो की जेव्हा शेतकऱ्याचा कांदा हा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला भाव पडलेले असतात आणि ग्राहकांना मात्र अत्यंत चढ्या भावानं कांदा विकत घ्यावा लागतो। तर त्यामुळे जी काही आपली एक्सपोर्ट पॉलिसी असेल किंवा मग निर्यात शुल्क कमी करणं असेल किंवा मग कांद्याचे बाय प्रोडक्ट्स बनवून शेतकऱ्यांच्या कांद्याला अत्यंत योग्य असा भाव देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, हा प्रश्न मी विचारलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरी चादर भेट दिली असता त्यांनी चादरीचे कौतुक केल्याचा प्रसंगही डॉक्टर वाघमारे यांनी सांगितला। मला आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधानांना भेटताना सुद्धा मी सोलापूर विसरले नाही। त्या दिवशी नॅशनल हँडलूम डे होता आणि त्यामुळे मी सन्माननीय पंतप्रधानांना आपल्या सोलापूरची शान असणारी सोलापुरी चादर, ज्या आमच्या कष्टकऱ्यांनी आपल्या लाडक्या पंतप्रधानांची प्रतिमा सोलापूरच्या सुताच्या धाग्यापासून विणलेली चादर मला पंतप्रधानांना भेट देता आली। प्रधानमंत्र्यांना ती इतकी आवडली की मला एकाच दिवशी सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींना 2 वेळाला भेटता आलं। पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टसाठी भेटले, त्याच दिवशी आमचे नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते। त्यांच्या समवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आवर्जून मोदीजींनी एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की ताईने मुझे सोलापुर की बहुत ही अच्छी चादर भेट दी और वो मुझे बहुत पसंद आई। म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं, हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता। यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, प्रियदर्शन साठे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे आणि खजिनदार किरण बनसोडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बनसोडे यांनी तर प्रास्ताविक व आभार सागर सुरवसे यांनी मानले।